देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 दिवसापूर्वी सांगितले की पेट्रोल डिझेलचा जपून वापर करा, इंधनचा जपून वापर करा. त्याच्यानंतर आज 5व्या दिवशी भारत देशामध्ये त्यातले महाराष्ट्रातल्या पुणेमध्ये सिटीमध्ये अक्षरशः पेट्रोल मिळणं मुश्किल झालेलं आहे. चिंचवडमधले PCMCमधले बरेच काही पेट्रोल पंप बंद आहेत. मागच्या 24 तासापासून पेट्रोल संध्याकाळी येईल, उद्या सकाळी येईल. आज ऑफिसला जाणं सुद्धा मुश्किल झालेलं आहे, कारण की पेट्रोल नसल्यामुळं पूर्ण वाहतूक ठप्प झालेली आहे. कितीतरी असे शेतकरी आहेत ज्या शेतकऱ्यांना पेट्रोल मिळत नाही आहे आणि आज त्यांच्या शेतातल्या ज्या मशिनरी आहेत त्या सुद्धा बंद आहे. आणि पेट्रोल पंपावरती तुम्ही राडे सुद्धा बघू शकता की पेट्रोल नसल्यामुळं आज जनतेमध्ये एक आक्रोश निर्माण झालेला आहे. याला सरकार जबाबदार आहे, कारण की सरकारकडे कुठलीही पुनर्नियोजन नसल्यामुळे ही आज परिस्थिती उद्भवलेली आहे. सरकारने 3 रुपयाने पेट्रोलचे भाव तर वाढवले, पण सरकारकडे आज पेट्रोल सुद्धा नाही आहे, कारण की पेट्रोलचे पैसे वाढून सुद्धा जनता पेट्रोल घ्यायला तयार आहे, परंतु पेट्रोलचा साठा उपलब्ध नसल्यामुळे आज ही परिस्थिती आलेली आहे. मागच्या 24 तासामधनं महाराष्ट्रामध्ये समृद्ध हायवे जो आहे त्या हायवेवर सुद्धा लोकांना पेट्रोल मिळत नाही आहे. 150 किलोमीटर लोक गाड्या चालवतात तरी सुद्धा तिथे पेट्रोल मिळत नाही आहे. बऱ्याच ठिकाणी पेट्रोल पंप बंद आहेत. अजून जर अशीच परिस्थिती राहिली तर पुढं काय होईल हे माहिती नाही. धन्यवाद.